नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023 मध्ये अनावरण केलं होतं. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आक्रमक. आमदार वैभव नाईकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं. शिवरायांच्या पुतळा उभारणीत सहभागी असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती. शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र. शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता. जबाबदारी नौदलाची होती. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. भारतीय नौदलाकडून घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत. चौकशीसोबत नौदल तातडीनं पुतळा उभारण्यासाठी पावलं उचलणार. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात नौदलाकडून पहिली प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी. 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती? राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान. आज नेव्हीचे अधिकारी पाहणी करतील. लवकरात लवकर शिवरायांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी करू. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी. रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करा. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची मागणी. शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार, ठाण्यातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. खासदार सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. सरकारसाठी अपशकुन. निसर्गाकडून सूचक इशारा. शिवरायांचा पुतळा आधी कधीच पडला नाही. विरोधकांनी सरकारला घेरलं. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. खरे मर्द असाल तर देशमुखांनी फडणवीसांविरोधातच लढून दाखवावं. परिणय फुके यांचं वक्तव्य. तर काटोल मतदारसंघातील मतदारांनी देशमुखांना नाकारलं. फुकेंची टीका. भंडारा गोंदियातील 3 जागांवर आमचा दावा. महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही जागा आग्रहाने मागू. अनिल देशमुखांचा भंडारा गोंदियातील जागांवर दावा. लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणला याचा खुलासा सरकारनं करावा. लाडकी बहीण योजनेत आदिवासींसाठीचा निधी वळवला आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. तर असा कुठल्याही निधीतील पैसा वळवता येत नाही. निधी ज्या कामासाठी आहे त्यासाठीच तो वापरला जातो. धर्मराव बाबा आत्राम यांचं आंबेडकरांना प्रत्युत्तर. अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार. उद्या लातूरमधून यात्रेला सुरुवात. 31 ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार. भाजप सोशल मीडियातून आपल्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. जाती-जातींमध्ये, तालुक्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आदित्य ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला. पक्षातून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी शक्य. थर्मामीटर लावून योग्य नेत्यांचीच पक्षात वापसी स्वीकारू. अनिल देशमुखांचं राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल मोठं विधान. वरुण सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती. ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसाठी चांदिवलीची जागा सोडण्याची तयारी. झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाईंची लढत होण्याची शक्यता. जय पवार यांच्या बारामतीतील गावांना भेटी. श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय पवारांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्या. माकपने महाविकास आघाडीसोबत काडीमोडी घेऊन 3ऱ्या आघाडीसोबत यावं. प्रकाश आंबेडकरांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार JP गावित यांना सोबत येण्याची ऑफर. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. गोदा परिसरात पूरस्थिती. त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्येही पाणी साचलं. रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील भिडे पूल अद्यापही पाण्याखाली. नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते बंद. धुळ्यात 4 दिवसांपासून पावसाचा कहर. हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी. महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना आज सुट्टी. सोलापूरच्या उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण झोपडपट्टीतील 30 कुटुंबांचं स्थलांतर. दगडी पूल तसेच इस्कॉन घाट पाण्याखाली गेला. नाशिकमध्ये एकलव्य नगर आणि डांग सौदाणेला जोडणारा पूल कोसळला. एकलव्य नगर आणि डांग सौदाणे गावाचा संपर्क तुटला. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादमध्ये मुसळधार पाऊस. वान नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं मोमिनाबादकडे जाणारा रस्ता बंद. मोमिनाबाद गावचा संग्रामपूर तालुक्याशी संपर्क तुटला.
नंदुरबारमधील नवापूर तालुक्याला पावसानं झोडपलं. नेसू नदीला पूर आल्यानं 3 गावांचा संपर्क तुटला. जीव धोक्यात घालून ग्रामस्थांचा नदीतून प्रवास. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जोरदार पाऊस. अक्कलपाडा धरणाचे सर्व दरवाजे उघडले. पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील कन्हेर धरणात 95% पाणीसाठा. पाण्याची आवक वाढल्यानं 1100 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीपात्राजवळील लोकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या पारोळा तालुक्यातील तामसवाडीतील बोरी धरण 100% भरलं. धरणाचे 3 दरवाजे उघडले. 2706 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. नंदुरबारमध्ये जोरदार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पाणी साचल्यानं शेतांना तलावाचं स्वरूप. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नदीवरील तिरोखा पुलाला तडे. पूल वाहतुकीसाठी बंद. कुठलीही घटना होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दक्षता. अकोल्यामध्ये गोकुळाष्टमी निमित्त राजेश्वराला कृष्णाचा शृंगार. राजराजेश्वराचं सौंदर्य खुलून निघालं. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हिंगोलीत मूर्तिकारांकडून गणेश मूर्तींवर कलरिंगचा शेवटचा हात देण्याची लगबग सुरू. बाजारात रंगीबेरंगी आकर्षक मूर्त्या दाखल होणार. लातूरमध्ये 600 मुलांकडून मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी पुढाकार. मुलांकडून स्वतःच्या घरी मूर्तींची प्रतिष्ठापना. गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश. परभणीत वंचित बहुजन आघाडी 4ही मतदारसंघात ओबीसी उमेदवार देणार. पक्षाकडून ओबीसी उमेदवार चाचणी सुरू. तर पत्रकार परिषदेत वंचित पदाधिकाऱ्यांची माहिती. परभणीत केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी कमी होईना. बँकेसमोर लाडक्या बहिणींच्या रांगा कायम.